औरंगजेबाची कबर उखडून टाका या छत्रपती उदयनराजेंच्या मागणीनंतर महाराष्ट्रात राजकारण कसं रंगलं आहे। छावा चित्रपट 14 फेब्रुवारीला देशभरात प्रदर्शित झाला। त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात औरंगजेब चर्चेत आहे। समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनीही औरंगजेब हा उत्तम शासक होता असं म्हटलं होतं। त्यानंतरही बराच वाद निर्माण झाला। दरम्यान भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी औरंगजेबाची कबर उखडून टाका अशी मागणी केली होती। त्यानंतर मागच्या 9 दिवसात काय घडलं ते जाणून घेऊया। 7 मार्चला उदयनराजे काय म्हणाले होते? औरंगजेब हा धर्मांध क्रूर शासक आणि या देशाचा लुटारू होता। छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत निर्दयीपणे हत्या करणाऱ्या या औरंगजेबाच्या कबरीचे या महाराष्ट्रात उदात्तीकरण दैवतीकरण सुरू आहे। त्याची इथे उरूस भरवले जात आहेत। हे आमच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहेत। हे प्रकार कायमचे रोखण्यासाठी औरंगजेबाची ही कबरच उखडून टाकली पाहिजे। यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही वक्तव्य समोर आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औरंगजेबाच्या कबरीबाबत काय म्हणाले? उदयनराजेंच्या वक्तव्याबाबत विचारले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्हालाही असंच वाटतं की कबर उखडून टाकावी, पण काही गोष्टी कायद्यानं कराव्या लागतात। ती कबर संरक्षित आहे। काँग्रेसच्या काळात त्या कबरीला ASIचं संरक्षण मिळालं आहे। गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीद वर्षाच्या निमित्तानं मुख्यमंत्री बोलत होते, त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। दरम्यान हा मुद्दा संसदेतही गाजला। शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के याविषयी काय म्हणाले? औरंगजेबाने अत्यंत क्रूर पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली, तसंच हिंदू मंदिरही पाडली, या मंदिरांमधली संपत्ती लुटली, तसंच चिता जळाल्या आहेत, त्यावर बोला। त्यावर कुणालाही संवेदना नाही। 3000 शेतकऱ्यांना काय औरंगजेबाने कबरीतून उठून आत्महत्या करायला लावली? बेरोजगार मुलांच्या डोक्यात धर्मंधता भरवून त्यांना दंगलखोर बनवलं जात आहे। काश्मीर मधला तरुण दंगलखोर झाला कारण त्याच्या हाताला काम नव्हतं। आज महाराष्ट्रातही मला काश्मीर सारखीच परिस्थिती दिसते आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे। सरकार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं। मागच्या 9 दिवसांमध्ये विविध पक्षांच्या प्रतिक्रिया औरंगजेब आणि त्याची कबर उखडण्याची मागणी झाल्यापासून उमटल्या आहेत। दरम्यान मंत्री नितेश राणेंनीही औरंगजेबाची कबर उखडावी असंच म्हटलं आहे, तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारने याबाबत काय तो निर्णय घ्यावा असं म्हटलं आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही औरंगजेबाच्या कबरीचा वाद, झटका, हलाल मटण या सगळ्या गोष्टी बंद करा, या ड्रामामध्ये कुणालाही इंटरेस्ट नाही असं म्हटलंय। राज्यातले कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे। आता औरंगजेबाच्या कबरीचा हा वाद नेमका कुठल्या वळणावर जाणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे।